वसुंधरा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी लावण्यात आलेली आहे. म्हणजे त्यामध्ये शरद पवार आहे, अजित पवार आहे, शंभूराज देसाई सुद्धा आहे. हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री साहेबांना काही आता काम राहिलं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं करप्शन चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, त्या बाबतीत अनेक उदाहरणं पुराव्यासकट आम्ही सरकारसमोर आणलेली आहेत. त्या बाबतीत मात्र सीएम साहेब काय एन्क्वायरी लावत नाही. संतोष देशमुखला न्याय द्यावा यासाठी नाही, महादेव मुंडेसाठी न्याय द्यावा यासाठी कुठंही तिथं वेगळे काही स्टेप्स पुढं घेतले जात नाही. हगवणे प्रकरणाच्या बाबतीत तसंच. आणि या बाबतीत तुम्ही VSI म्हणजे VSI संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जर बघितलं तर खूप चांगलं काम हे शेतीविषयक म्हणजे खास करून ऊस शेती त्याच्याचबरोबर कारखाने कॉपरेटिव्ह आज महाराष्ट्रामध्ये का भक्कम आहे त्याचं मुख्य कारण आहे VSI. आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली VSIमध्ये आत्तापर्यंत खूप चांगलं काम हे केलं गेलं आहे. अजितदादांचा सुद्धा एक फार मोठा वाटा या निर्णायक व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी असतो. आणि तिथं पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक आहेत, सर्व पक्षाचे लोक VSIमध्ये तिथं काम करतात. झालंय काय की कालच अमित शाह साहेब बोलत असताना काय बोलले की आता आम्हाला कुबड्याची जरूरत नाही. याच्या आधी ठाण्याला टार्गेट केलं गेलं होतं, ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला होता. आता दादा VSIमध्ये आहेत म्हणून आता कुठंतरी मोर्चा भाजपली बारामतीकडे वळवला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण हास्यास्पद आहे. एन्क्वायरी करायची असेल तर बाकी विषयामध्ये करा. अनेक करप्शनचे विषय आम्ही पुढे आणलेले आहेत. त्या बाबतीत मात्र तोंडावर बोट आणि नको त्या विषयामध्ये एन्क्वायरी लावतात. आता ह्याला वेगळं काय कारण असेल का? VSI म्हणजे एक ट्रस्ट आहे. VSIमध्ये केलेलं काम हे आजपर्यंत सगळ्यांनीच अप्रिशिएट केलेलं आहे. मोदी साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला आले होते, त्यांनी स्वतः तिथं सांगितलेलं आहे. आणि पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचा अभ्यास म्हणजे त्यांचा कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबद्दलचा खूप जास्त झालेला असतो. आता ह्यांच्या का पोटात दुखते मला माहीत नाही. तर कुठंतरी असंच म्हणावं लागेल अजितदादांना प्रत्यक्षपणे टार्गेट करायचं का काय का केलं जातं का काय असं आपल्याला म्हणावं लागेल. साखर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत देखील तशाच पद्धतीचं स्वरूप पाहायला मिळालं होतं. भाजपचेच काही नेते मंडळी अजितदादांच्या विरोधात सगळी निवडणुकीत उभी होती. अहो अजितदादांचेच काही नेते आणि सोलापूरचे माजी आमदार हे भाजपच्या मार्गावर तिथं आहेत. म्हणजे भाजप काय शांत बसले असं नाही. भाजपची वृत्ती प्रवृत्ती अशी आहे की वापरा आणि फेकून द्या. आणि तेच आता कुठंतरी होताना दिसते. कुबड्या नको असं आता अमित शाह साहेबांनीच काल तिथं मुंबईत येऊन सांगितलेलं आहे. आता कुबड्या म्हणजे कोण तर हे दोन पक्ष. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यांना लोकही राहणार नाही, पक्षही राहणार नाही, अशी परिस्थिती या दोघांची होईल का काय असं वाटायला लागलं. जाग येणार का? ज्या पद्धतीने अजित पवारांचे काही आमदार हिंदुत्ववादीची भाषा बोलतात आहे, काही माजी आमदार भाजपच्या गळ्याला लागतात आहे, अशातच अजितदादांना ह्या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भात जाग येईल. हे बघा दोन्ही पक्षाच्या बाबतीत तेच होते. आणि तुम्ही अहिल्यानगर शहराबद्दल बोलत असताल म्हणजे संग्राम जगतापबद्दल बोलत असताल तर त्यांची आणि भाजपची ऑलरेडी बैठक झालेली आहे. ठरलेलं आहे की येणाऱ्या 2029ला ते भाजपच्याच तिकीटवर तिथं लढणार आहेत. म्हणून तर भाजपची भाषा आता तिथं करत आहेत. आता अजितदादांनी तिथं ॲक्शन घेऊन सुद्धा तिथं त्यांना सांगून सुद्धा जर संग्राम जगताप शांत बसत नसतील मग कुठंतरी आता त्यांनी नेता त्यांचा बदलला हे कुठंतरी स्पष्ट आहे. तसंच एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुरू आहे. हळूहळू या दोन्ही पक्षाला ऑपरेशन लोटस 2 या नावाखाली हे दोन्ही पक्ष तिथं संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. 29ला म्हणजे आमच्याबरोबर विचार तरी आहेत, आमच्याबरोबर लोक तरी आहेत, पण 29ला हे दोन पक्ष जे आहेत कुबड्या अमित शाह ज्याला कुबड्या म्हणतात त्या कुबड्यामध्ये नेते राहणार नाहीत, लोकही राहणार नाहीत. उद्या अशी परिस्थिती होईल कदाचित या दोन्ही पक्षाला परत एकदा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धव ठाकरे साहेबांकडे आणि दादांना साहेबांकडे चर्चा करण्यासाठी यावं लागेल. 29ची लढाई कशी लढायची. मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली काय विषय? एक तर भाजपला जी काही जागा दिलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे. जी प्रथा या कमिशनर कार्यालयाने सुरू केलेली आहे ते उद्या जाऊन खूप घातक ठरू शकते. आम्हाला काही शंका आहेत. त्या शंका आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोलून घेऊ. ते काय बोलतात हे आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो. परंतु बिवलकरांच्या प्रकरणामध्ये काल तुम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तुम्ही भेट घेतली, परंतु बिवलकर प्रकरणात अद्याप देखील कोणता गुन्हा दाखल होत नाही. खरं तर वन खात्याने त्या सगळ्या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले. आता CP साहेबांवर इतका दबाव आहे त्यांनाच कळेना काय चाललंय. आता आम्ही जेव्हा त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं अहो राज्य सरकारमध्ये असणारा एक विभाग म्हणजे कुठला तर फॉरेस्ट विभाग
वन खातं यांनी तुम्हाला पत्र लिहिलं आहे पोलिसांना की बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसताल आणि ते आम्हाला काय सांगतात, आम्हाला सुप्रीम कोर्टचा अभ्यास करावा लागेल, आम्हाला विविध गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. आता पोलिसांनी एवढा अभ्यास सुरू केला तर काय चमत्कारच या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. सरळ सरळ तुमचा वन विभाग म्हणतोय की या बिवलकरवर कारवाई करा, तरी तुम्ही कारवाई करत नसाल तर तुमच्यावर कुठं ना कुठेतरी प्रेशर आहे. आज कॅबिनेटची बैठक आहे, त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये या सरकारने तिथं निर्णय घेतला पाहिजे की शिरसाट जे आहेत, जे 22 दिवस तिथं चेअरमन म्हणून आले होते आणि 5,000 कोटीची करामत भ्रष्टाचार त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, त्यांना घरी बसवा, त्यांना बाहेर काढा आणि बिवलकरवर तिथं कारवाई करा. आणि कुठंतरी या राज्य सरकारमध्ये असणारे नेते जे काही जमीन माफिया झालेले आहेत, जसं पुण्यामध्ये जैन हाऊसिंग सोसायटीचं आपण बघितलं तर तिथे भाजपचाच एक नेता हा जमिनीचा माफिया झाला आहे. भाजपचं कार्यालय सरकारी जमीन सहजपणे त्या ठिकाणी दिलं जातं की तिथेही आपल्याला जमीन माफिया आणि अशा विषय फक्त हे दोनच आहेत असं नाही, असे अनेक विषय. त्यामुळे या सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्टर, जमीन माफिया, गुंड यांचं हे सरकार आहे, सामान्य लोकांचं नाही असं आमचं मत आहे. कुठेतरी निवृत्तीची संकेत ते स्वतः देतात. त्यांच्याकडे म्हणतात की नगरसेवक झालो, आमदार झालो, मंत्री झालो, शून्यातून विश्व निर्माण केलं आणि आता मात्र कुठेतरी थांबायची गरज असते. त्यामुळे आता त्यांना कुठेतरी जाणवायला लागलं, अंगलटी यायला लागलेलं आहे. कारण का आम्ही जे पुरावे पुढे घेऊन चाललो आहोत ते सगळे पुरावे हे शिरसाटांच्या विरोधातले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होईल ही भीती कदाचित त्यांना तिथं असावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य तिथं केलं असावं. तुम्ही काही वक्तव्य केला, तुम्ही सत्तेत असला काय नसला काय, कारवाई भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तीवर ही झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. एकटे या सगळ्या बिवलकर प्रकरणामध्ये आहेत की त्यांचं कोणी आता सुद्धा या सगळ्या इन्व्हॉल्वमेंट? आता याच्यामध्ये शिरसाटांना पैसा गेलाच. 5,000 कोटीपैकी बहुतांश 20% किंमत म्हणजे 1,000 कोटी रुपये हे शिरसाटांकडे आणि कदाचित त्यांच्या पक्षाकडे इलेक्शन फंड म्हणून गेला असावं. पण शेवटी कुठं ना कुठेतरी कारवाई झाल्याशिवाय, या शहानिशा झाल्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी कळणार नाही. पण भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे. सामान्य लोकांची जमीन, भूमिपुत्रांची जमीन ही सहजपणे 5,000 कोटीची ही जर कोणाच्या एका व्यक्तीच्या घशात जर घुसवली जात असेल ते आम्ही सहन करणार नाही. निंबाळकरांना फलटण डॉक्टर हत्या प्रकरणात कुठेतरी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं सगळ्या स्टेजवरतून होताना पाहायला मिळतं, भर सभेमध्ये. कशा पद्धतीचं चित्र? कारण की संपदा मुंडेंची आत्महत्या झाली, तिने आत्महत्या होत असताना नावंसुद्धा हातावरती लिहून दिली. नाही, बिवलकरांच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर आम्ही जेव्हा CPNना भेटतो ते म्हणतात आम्हाला हे वाचावं लागेल, ते वाचावं लागेल. म्हणजे आम्हाला अभ्यास करून तुम्हाला सांगता येईल की खरंच काय तिथं घडलं आहे. आणि फलटणच्या बाबतीत, या प्रकरणाच्या बाबतीत कुठंच काय न करता तुम्ही सहज भाषणाच्या माध्यमातून तिथं जाहीर करून टाकता. म्हणजे झालं असं आहे की तुम्ही बोललात म्हणजे सगळं क्लिअर, अशी कदाचित भूमिका CM साहेबांची असावी. पण जे काय चाललं आहे या राज्यामध्ये आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये हे या राज्याच्या भविष्यासाठी योग्य नाही.